काम करून. टेलरचं काम एवढं सोपं नसतं बरं का. तर इथं बघू शकता चहा माझ्या पिल्लूनी मला आणून दिलेला आहे आणि एकदम मस्तपैकी चहा पिऊन मला वाटतंय इथं शॉपमध्ये पण जायचं आहे. म्हणलं थोडंसं चहा वगैरे प्यावं आणि शूट करावं, कारण मला तसाही वेळ भेटत नाही. तर इथं शॉपमध्ये आली आणि इथं बघू शकता 4 टक्सचा ब्लाऊज आहे एका कस्टमरचा. बॅक आणि फ्रंट गळा एवढा काही जास्त नसतो. कस्टमर थोडंसं वयस्कर आहे त्यामुळे त्यांच्या चॉईसने ब्लाऊज शिवावे लागतात, किती जरी फॅन्सी ब्लाऊज शिवले तरीसुद्धा. तर हा ब्लाऊज 4 टक्स कसा दिसतोय काय कमेंटमध्ये सांगू शकताय. आणि त्यांच्याच सुनेचे दुसरे ब्लाऊज माझ्या जवळ बरेच आलेले आहेत, ते पण दाखवते तुम्हाला कसं दिसते काय बघा आणि कमेंटमध्ये सांगा डिझाईन वगैरे कसे आले. पंचकोनी बॅकचा गळा आहे आणि फ्रंटचा सुद्धा पंचकोनीच गळा काढायला सांगितलेला. तर इथं बघू शकताय स्लीवची डिझाईन जी आहे ती अशा पद्धतीने केलेली आहे. नॉर्मल अशी डिझाईन सांगितलेली मला. नंतर दुसरावाला पण मी ब्लाऊज लगेच स्टिच करून घेतलेला आहे, तो पण मी तुम्हाला दाखवते. तर इथं मला दिवसभरात खूप काम होतं पण माझ्याकडे मला वेळ मिळत नाही शूटसाठी. तर थोडं समजून घ्या आणि एडिट करून सोडण्यासाठी तर खरं अजिबात वेळ मिळत नाही. तर हा पण ब्लाऊज मला ऑनलाईन म्हणजे कस्टमर आहे. ऑनलाईन म्हणजे कसं रील्स पाहून येतात, शॉपला व्हिजिट करतात आणि ब्लाऊज स्टिच करायला किंवा साडी किंवा ड्रेस बरेच काही असे ऑनलाईन माझ्याकडे कस्टमर बरेच आहेत. ऑफलाईन कस्टमर माझ्याकडे खरंच खूप कमी आहेत, पण ऑफलाईन येतात आणि पैसे एवढे तेवढे कमी करा ताई, असं करा तसं करा. तर इथं दोन्ही स्लीव्ज मी तुम्हाला घालून का दाखवते, तर जे साडीची पिन असते त्यामुळे तुम्हाला थोडासा प्रॉब्लेम वाटू शकतो, म्हणून त्या दुसऱ्या हातामध्ये स्लीव्ज घालून दाखवते. पप कसा आहे, दुसरी गोष्ट प्रिन्स कट कसा बसतोय. कट हा खूप खरंच छान बसतोय बरं का. बऱ्याच मी ऐकते टेलरांचं असं होतं की जो कट असतो तो सपाट होतो. तर इथं माझा बघू शकता एकदम परफेक्ट बसलेला आहे आणि नॉर्मल माझी तब्येत थोडीशी जाडीला आहे त्यामुळे हा ब्लाऊज बसायला मला प्रॉब्लेम येतोय. तर इथं फ्रंटचा गळा वगैरे त्यांना जसा पाहिजे तसा मी काढलेला आहे आणि पपसुद्धा बघू शकता. इथं मला पण बरेच असे नवनवीन डिझाईन करायला आवडतात ब्लाऊजांना. वेळात वेळ काढून मी डिझाईन पण करते कस्टमरच्या सांगण्यानुसार असो, किंवा काय काय कस्टमर बोलतात ताई तुमच्या चॉईसनुसार तुम्ही डिझाईन करू शकता, आम्हाला आवडेल, कारण रील्स पाहून आलेलं कस्टमरची माझ्याकडूनच अपेक्षा असते. तर इथं मला अर्जंट कस्टमरचा एका ब्लाऊज द्यायचा होता आणि हे वरलॉक करायचा होता. पूर्ण ब्लाऊजला मी आतून वरलॉक करते, पण झालं असं की कस्टमरनी सांगितलं मला फक्त शिलाई मार्जिंग आहे तिथंच वरलॉक करा. तर ठीक आहे बोली, काय प्रॉब्लेम नाही. तोपर्यंत कात्री दुसऱ्या मशीनवरती राहिलेली कात्री एक नाही आहे 2-3 कात्र्या आहेत, पण झालं असं की कात्री घेतली का तिथंच ठेवते. मग आता जिथं वरलॉकवरती घेतली तिथंच ठेवून टाकायची आणि दुसरीकडे शोधायचं. तर इथं वरलॉक करून माझी गडबड होती बाहेर सारखं पाहायला, कारण कस्टमर येणार होतं आणि रील्स पाहून आल्यामुळे त्यांना कसं अर्जंटमध्ये द्यायचा होता. तर इथं बघू शकता सगळी डिझाईन झालेली आहे आणि आता कस्टमर पण येणार आहे थोड्याच वेळात. आणि कसा दिसतोय काय प्रिन्स कट ब्लाऊज तुम्ही सांगू शकताय. खूप वेळ झालेला बरं का, तरीसुद्धा कस्टमर आलेलंच. तर इथं दादांनी ब्लाऊज त्यांच्या म्हणजे चॉईसनुसार तसा होता त्यांच्या मिसेसचा, तर त्यांना सुद्धा आवडलेला आणि त्यांनी पैसे सहकुशीने पे केले. आणि मला पण खरंच घरी जायला खूप वेळ झालेला आणि हा ब्लाऊज दिल्यानंतर मी घरी जाणारच होती. तोपर्यंत मला दुसऱ्या एका कस्टमरचा कॉल आलेला, म्हणून मी तो कॉल रिसीव केला आणि सांगितलं. तर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला, ओके, बाय बाय.